तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात विरोधी पक्षानं राज्य सरकारवर केलेल्या आरोपाच्या संदर्भातली। राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, पण या अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये मंदिरं अजून का उघडली गेली नाहीत असा सवाल राज्याच्या विरोधी पक्षाने उपस्थित केलेला आहे। मॉल असतील किंवा मग मदिरालय असतील, दारूची दुकानं असतील, तिथे प्रचंड गर्दी आहे, मग मंदिरांमधली गर्दी का दिसते असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सवाल विचारलाय। मंदिरं उघडण्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। अनेकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे, अशा वेळी आपण मंदिरं उघडण्याचा निर्णय का घेत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मंदिरं बंद ठेवण्याच्या पाठीमागचं मला कारण काही लक्षात येत नाही। कारण जेवढी गर्दी बारमध्ये होते, जेवढी गर्दी मॉलमध्ये होते, मला असं वाटतं त्यापेक्षा कमीच गर्दी मंदिरात असते। सोशल डिस्टन्सिंग पाळून मंदिरं सुरू करता येऊ शकतात। आणि मी वारंवार हे सांगितलं आहे की मंदिरं केवळ धार्मिक भावनेकरता सुरू करण्याचं कारण नाही आहे, एक मोठं अर्थकारण त्याच्यावर आहे। आणि गरीबातला गरीब माणूस म्हणजे आमचा हार बनवणारा, आमचा कुंकू विकणारा, आमचा प्रसाद विकणारा, तो मंदिरातला पुजारी असेल, तिथले सफाईवाले असतील, असा एक खूप मोठा हा गरीब समाज आहे सगळा, की जो या मंदिरांवर अवलंबून आहे। तेव्हा राज्यातली मंदिरं उघडण्यासाठी विरोधी पक्षाने आता आक्रमक भूमिका घेतलेली दिसते। पुढच्या काळात या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण पेटू शकतं। पहिल्या लाटेच्या नंतर सुद्धा जेव्हा अनलॉकची सगळी प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा सुद्धा विरोधी पक्षाने सगळ्यात उशिरा मंदिरं उघडण्यावरून राज्य सरकारवरती टीका केलेली होती। आणि पंढरपूर असेल, शिर्डी असेल, असे काही मंदिरांचे शहरं आहेत, जी शहरांचं अर्थकारण या मंदिरांवरती अवलंबून आहे। त्यामुळे ही मागणी केली जाते। आता आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, तुमचं काय म्हणणं आहे की आता सरसकट मंदिरं उघडली जावीत? आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे मंदिरं उघडली गेली पाहिजेत, कारण या ठिकाणी सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी पिचलेला आहे। त्याचं त्या ठिकाणी या कोविडचं संकट असेल, असणारी संकट, यामध्ये आज त्याला कुठेतरी विश्रांतीची, दिलासाची आवश्यकता आणि आपल्या दैवताच्या चरणी जाऊन तो शांतता शोधू शकतो। त्याचबरोबर आज जे त्या ठिकाणचे अवलंबून पुजारी आहेत, नारळवाला आहे, फुलवाला आहेत, असे व्यावसायिक लोकही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांना आज उपासमारीची पाळी त्या ठिकाणी आलेली आहे। त्याच्यामुळे अशा सर्वार्थानं विचार करून जर एका बाजूला आम्ही बार चालू करतो, एका बाजूला डान्सबार गर्दीमध्ये चालू होतात, वाईन शॉपला रांगा लागलेल्या असतात, आणि मग अशा वेळेला जर बारसाठी वेगळा निर्णय आणि मंदिरांसाठी वेगळा निर्णय, मला वाटतं हे योग्य नाही। आणि म्हणून या ठिकाणी मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत। वाटल्यास ज्या आपल्या त्या ठिकाणच्या गाईडलाईन्स आहेत, नियम नियमावली आहेत, त्याचं पालन त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं करा। गर्दीचं नियोजन प्रॉपर करा। पण मला वाटतं हळूहळू मंदिरं उघडून आज या ठिकाणी भाविकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे। प्रवीणजी, अशी सुद्धा मागणी होती की ज्या प्रकारे लोकलमध्ये, मुंबईतल्या लोकलमध्ये ज्यांनी 2 डोस घेतले त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, अगदी अशाच प्रकारचा निर्णय सुद्धा मंदिरांच्या बाबत घेतला जाऊ शकतो? नाही, घ्यायलाच हवा। याचं कारण आपण बघाल की सरकारचे निर्णय कसे दुटप्पी होतात बघा। बसमध्ये त्या ठिकाणी प्रवास करायला काही अडचण नाही, विमानामध्ये लसीकरण केलेल्यांना प्रवास करायला अडचण नाही, मग रेल्वेमध्ये काय कोरोना रेल्वेमध्ये फक्त घुसतो का? त्याच्यामुळे नियम हे सगळ्यांना सारखे पाहिजे, जे दुर्दैवाने सरकार त्या ठिकाणी बघत नाही। आणि त्याच्यामुळे मला वाटतं तशाच पद्धतीनं आज लसीकरण सुरू केलं, आज रेल्वेमध्ये चालू आहे ना, ठीक, त्याचं नीट नियोजन होत आहे, हळूहळू स्थिरावेल, सगळं नीट होईल, सगळे कायद्याच्या चौकटीत बसून करतायत। मग अशा वेळेला मंदिरांच्या बाबतीत सुद्धा जर नीट नियोजन केलं, वेळा ठरवून दिल्या,
त्यांची वेगळी मंदिरांसाठी नियमावली केली हा. तर मला वाटतं लोक पाळतात ना. 1.5 वर्ष झाली ठीक आहे. लोक सरकारचं ऐकतायत ना. म्हणजे आता आपल्या आणखी किती सोबत लोकांना आपण त्या ठिकाणी शिवसेनेचे त्रास देणार खासदार आहोत? अरविंद सावंत सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण त्यांनाच थेट विचारूया. अरविंदजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. विरोधी पक्ष तुम्हाला सवाल विचारतोय. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की दारूच्या दुकानांच्या बाहेर गर्दी आहे, डान्स बार सुद्धा या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू राहिले, वाईन शॉपच्या बाहेर गर्दी आहे, मग मंदिराचंच वावडं काय? मंदिरात नियमांचं पालन करून मंदिरं का उघडली जात नाहीत असा सवाल ते विचारतायत. मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री आता त्यांनी एक शेवटचं वाक्य छान वापरलं. हा ते म्हणाले की लोक पाळतायत ना, मग लोक पाळतायत तर तुम्ही कशाला त्रास करून घेताय मग विचारा त्यांना. हा लोक पाळतायत ना, लोकांना कल्पना आहे की या महाराष्ट्राला अतिशय आदर्श असे मुख्यमंत्री मिळालेले आहेत. हम्म ते दूरगामी विचार करतात. हा ते आजूबाजूला कुठे तिसरी लाट येते की याची चौकशी करतात. हम्म डेल्टाचा आकडा चुकून का होईना वाढतोय बरं. हा मग या सगळ्याचा विचार करून ते टास्क फोर्स बरोबर बोलतात. हम्म ते काय त्यांच्या मनात आलं आणि केलं अशातलं धोरण नाहीये. हा या सगळ्यामध्ये निष्णात डॉक्टरांचा एक टास्क फोर्स आपल्याकडे आहे. हम्म त्याच्याशी संवाद साधला जातो. अवतीभोवती काय चाललंय त्याच्याशी संवाद साधला जातो. त्याची माहिती घेतली जाते हा आणि त्यावर निर्णय घेतला जातो. आता राहिला प्रश्न मंदिराचा. हा मंदिरं सुद्धा अशा प्रकारचे आपण मंदिरच का बोलतो, चर्च का नाही बोलत, मस्जिद का नाही बोलत? हम्म सरकार का फक्त प्रार्थना स्थळ मंदिरापुरतं निर्णय प्रार्थना स्थळ करतंय? एक मिनिट, मग प्रार्थना स्थळ असा शब्द वापरा, तुम्हाला अडचण होत असेल तर. हा नाही नाही, सरकार काय फक्त भाजपची मागणी सरकारचं काय ती काय- तुम्हाला एक सांगितलीत. भाजपची सरकारचं मागणी काय काय फक्त आहे? मंदिरापुरतं त्यांनी प्रार्थना निर्णय घेतलाय का? स्थळांसंदर्भातली मागणी केली नाहीये. सरकारनं मंदिरापुरता निर्णय घेतलाय का? सर्व प्रार्थना स्थळांना लागू आहे. हा आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की थोडा धीर धरा. जसं आता दुकानं उघडली, मॉल सुद्धा 10 वाजेपर्यंत, रेल्वेमध्ये सुरुवात केलं, आता हे सगळं करत असताना थोडा धीर धरला पाहिजे. हा सगळी मंदिरं सारखी नाही आहेत. काही मंदिरांमध्ये गर्दीच नसते ना, हा पण ठराविक मंदिरं प्रचंड गर्दीची आहेत. हा तिथं हा प्रश्न निर्माण होईल. बर, आणि म्हणून पण 2 थोडंसं लस ज्यांनी साधं घेतलेल्या विचार आहेत करून त्यांना मला प्रवेश दिला विश्वास आहे, जाऊ मला शकत विश्वास नाही. आहे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब याबाबत सुद्धा निर्णय घेतील. लोकांना तो भावेल आणि लोक त्याला प्रतिसाद देतील. ज्यांना राजकारण करायचंय ते हा. सारखे उपद्रवाप्रमाणे उठून उठून काय काय राजकारण करतात. त्यांना जनहित आहे त्यांचं महत्वाचं नाही, त्यांना त्यांच्या दृष्टीनं राजकारण महत्वाचं आहे. ठीक आहे पण प्रवीणजी, याकडे- तुम्हाला राजकारण करायचं ह्या सगळ्या मुद्द्यामध्ये भावनिक राजकारण, धार्मिक राजकारण केलं जाते असा त्यांचा थेट आरोप आहे. नाही, लोकांना माहित आहे राजकारण कोण करतंय आणि सत्तेच्या जीवावर त्या ठिकाणी दंडेलशाही कोण करते. हा. आता मंदिरं काय आमच्यासाठी, आम्ही पूजा अर्चा करायला रोज जाण्यासाठी उघडायला सांगतोय का? हा आज लोकांच्या भावना आहेत. आम्ही मंदिरांमध्ये जातोय, तिथे लोकांची मागणी आहे. काल आम्ही डहाणूच्या महालक्ष्मीला गेलो होतो, तिथे आमच्या ते पुजारी भेटले, बाहेरचे स्टॉलवाले भेटले, त्या आदिवासी महिला तिकडे व्यवसाय करतात, त्यांच्या हा. व्यथा आहेत हो. हा उपटसुंब काय ते बोलून उपटसुंब नाही ना, जनतेला माहित आहे. आज मग लसीकरण कशासाठी सुरू केलं? 2 लसीकरण केलेल्यांना आता सुरू केलं ना आपण. हा आम्ही मागणी केली, आंदोलन केलं, तेव्हाच जाग आली ना. मग तेव्हा का नाही सुमोठो त्या ठिकाणी निर्णय घेतला? हा. त्याच्यामुळे मला वाटतं जनतेचा त्या ठिकाणी आवाज आम्ही त्या ठिकाणी जर उठवला तर त्या ठिकाणी मग उपटसुंब, मग काय अशा प्रकारचं त्या ठिकाणी मी दरेकर, काय त्याला बोलतात तुमचा अशा आदर राखतो. प्रकारचे तुमच्यासाठी नाही बोललो. वापरायचे. जे कोणी गल्लीबत आली उपटसुंबासारखे उठलेत ना, कोणी उठतं आणि काही बोलतं. नाही नाही, आता कशाचं एवढे काही गंभीर लोकं मोठे गांभीर्य नाहीत त्याला हो. सांगा बरं. तुम्ही जे कोणी कोणाला गांभीर्य आहे सांगा. मी मागणी व्यक्तिगत करणारे कोणाला नाही म्हणाले. उपटसुंब ना. मला माहिती नाही कोण बोलायचं तर बोलतो, बोला पण ना, पहिली जे कोणी गोष्ट कशाला. अशी आहे, आता मागणी तर जेव्हा आम्हीच सरकार करतो ना एका- जनतेसाठी. तुम्ही सरकारबरोबर आम्हीच सातत्यानं मंदिराची बोलताय. लोकांची तुम्ही मागणी आणतोय. मंदिराची मागणी- म्हणा आम्हाला एक मिनिट. उपटसुंब, काही हरकत नाही. दरेकर, तुम्ही दरेकर, एक मिनिट आठवण करून देतो. तुम्हाला एक मिनिट आम्हाला आठवण देतो. उपटसुंब म्हटलात तरी सावंत साहेब दुःख नाहीये. नाही, नाही, नाही. जनतेच्या तुम्हाला मागणीसाठी म्हणजे आपण इतकं काही मी बोला. मोठा नाही झालो अजून. हा नाही नाही, काय आता तुम्ही आता बोललात तर मी जे स्वतः कोणी तेवढा मागणी मोठा करतील, समजत नाही. म्हणजे मागणी ठीक आहे. करायचा अधिकार पहिली नाही का महत्त्वाची लोकांना? गोष्ट अशी आहे, ठीक आहे. तुम्ही पण आठवून पहा. प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवाची काळजी अरविंदजी आहे ना. अरविंदजी दरेकर, एक मिनिट. अरविंदजी दरेकर, मला अरविंदजी एक मिनिट सांगू द्या अरविंदजी फक्त. मुद्दा एक असा मिनिट आहे सांगतो फक्त. की हा, दरेकर, आठवून पहा, नाशिकचं एक कर्णबाण पोरग आहे, ते मधल्या काळात टोकाचं बोलत होतं तुमच्याकडे या सगळ्या प्रकरणामध्ये. नाही नाही, किती टोकाचं गांभीर्य बोलू आहे नये. तुम्हाला त्या सावंत लोकांना? टोकाचं आणि बोलेल नंतर त्याचा करोना आम्ही वाढल्यावर हे समर्थन सगळे करणार उंदरासारखे नाही. पळाले ना, तेव्हा सुद्धा तुम्ही ही काय practical पहिली वेळ आहे का लोकांच्या भावना मंदिर समजून घ्या. उघडा ही मागणी? ही पहिली वेळ केली मागणी? ही मागणी यापूर्वी सुद्धा केली गेली, लक्षात ठेवा. आणि त्याच्या वेळेला तुम्ही मागणी करताना दरम्यान करोना वाढला, मग गप्पा बसले सगळेजण.
हा, म्हणून आदरणीय मुख्यमंत्री खूप गांभीर्याने, खूप खोलवर विचार करून निर्णय घेतात. त्याला प्रतिसाद द्यावा एवढंच मला असं वाटतं. तो तुम्ही देताय, नक्कीच तो आशा करूया की या सगळ्यातून सुद्धा मार्ग निघेल, कारण आज हा प्रश्न केवळ धार्मिक नाहीये, तर तो अनेकांच्या पोटापाण्याचा सुद्धा आहे. त्याचा सुद्धा विचार होईल अशी आशा करूया. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी तुम्ही दोघंही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. आणि यानंतरची बातमी आहे राज्यात सध्या प्रचंड राजकीय वाद निर्माण करणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात, मराठा आरक्षणाच्या संदर्भात काल पहिल्यांदा जाहीरपणे भूमिका घेतली आणि त्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार राजकीय घमासान सुरू झालाय. पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट. ओबीसी आरक्षणाचं राजकारण थांबता थांबेना. ओबीसी आरक्षणावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप. पवारांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर. ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला राजकीय राडा काही केलं थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. तर महाराष्ट्राचं काम सोपं होऊन जेवढं आरक्षण द्यायचंय, ज्याला द्यायचंय, 50% आरक्षणाबद्दल मी बोलल्यानंतर हे खोटं आहे का खरं आहे हे सुप्रीम कोर्टाच्या सायटेशनवरून तुम्हाला कळेल. शरद पवारांच्या आरक्षणासंदर्भातील विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते सातत्यानं केंद्र सरकारवर निशाणा साधतात. त्यामुळं भाजपनंही जोरदार पलटवार सुरू केला, ज्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडत असल्याचं चित्र आहे. शरद पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे. कुठेही गेलेलं नाही, ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातलं ओबीसी राजकीय आरक्षण गेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्यातलं गेलं नाही. या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे. या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाहीये. या राज्य सरकारला जोपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत चालढकल करायची आहे, तोपर्यंत कारणं सांगायची आहेत. शरद पवारांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला होता. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रानं आरक्षण प्रश्नी महाराष्ट्राची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. केंद्र सरकारने राज्यांचे अधिकार किशन मागासवर्गीय सर्वोच्च उद्देश काढून घेतलेले होते आणि आता पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसीच्या सवलतीची लिस्ट तयार करण्याच्या मुद्द्याचा अधिकार दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांचा तसा समज झाला की महत्त्वाचं पाऊल केंद्र सरकारने टाकलं. पण माझ्या मते ही ओबीसीची शुद्ध फसवणूक आहे. पवारांच्या सोमवारच्या वक्तव्यानंतर मंगळवारी देवेंद्र फडणवीसांसह गोपीचंद पडळकरांनी ओबीसी आरक्षण प्रश्नी पवारांवर थेट निशाणा साधत प्रत्युत्तर दिलं. शरदचंद्र पवार यांचं अचानकपणे ओबीसींच्या प्रतीचं प्रेम उफाळून आलेलं आहे. असं म्हणतात की कुठलंही काम ते हेतूशिवाय करत नाहीत आणि खरा हेतूही कधी दाखवतही नाहीत. मला त्यांना इतकं सांगायचं आहे, केंद्रानं ताट वाढलंय हे खरं आहे, तुमचा हात बांधलेत हेही खरं आहे, पण हे हात बांधले गेले कुणामुळे? केंद्रामुळं की आपल्या पै पाहुण्यांच्या प्रेमामुळं? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, नातू, मुलगी यांना मोठं करण्यासाठी काम केलं. जेव्हा जेव्हा तुम्ही सत्तेचा भाग बनला तेव्हा तेव्हा तुमच्या करामतीनं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण घालवलं. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण प्रश्नी निकाल दिल्यापासून महाराष्ट्रात देशात आरक्षणावर रणकंदन सुरू झालंय. पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारनं या प्रकरणी 127व्या घटना दुरुस्तीचं विधेयक मांडून मंजूर केलं. त्यामुळे आरक्षणाची सूची तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारांना मिळाला. पण त्यानंतरही आरक्षणावरून सुरू झालेला राजकीय आखाडा काही केल्या थांबत नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्याच्या नंतर त्यांच्या मनातली अस्वस्थता आपल्याकडे वळवण्यासाठी आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा सध्या प्रयत्न सुरू आहे.
यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. अफगाणिस्तानच्या जमिनीवर तिथं आता तालिबान्यांची सत्ता आल्याच्या नंतर त्याचे पडसाद जगभर उमटतायत आणि स्वाभाविकपणे भारतीयांच्या मनात अस्वस्थता आहे. भारताची भूमिका काय, आणि याच सगळ्या संदर्भात आज एक महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सुद्धा उपस्थित आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित आहेत. आणि याच बैठकीत कदाचित भारताची भूमिका अधिकृतरित्या स्पष्ट होऊ शकते. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत CNN न्यूज 18चे कार्यकारी संपादक आनंद सर. आनंद सर, स्वागत है आपका इस चर्चा में. नमस्कार. एक अजीब सी उलझन है आज भारत के सामने. इस उलझन को कैसे सुलझाएगा भारत, और ऑप्शंस क्या है भारत के सामने? देखिए, उलझन कोई नहीं है. सीधी सी बात है कि देखिए, अगर एक ह्यूमैनिटेरियन क्राइसिस है तो कल जैसे यूएन सिक्योरिटी काउंसिल में आ गया था कि जितने अफगानिस्तान के आस पड़ोस के देश हैं वो सब अपने दरवाजे खोलें. तो पाकिस्तान, उज्बेकिस्तान, तजिकिस्तान, ईरान और ईरान के उस तरफ तुर्की, ये सब अपने दरवाजे खोलें. 57 देश हैं ओआईसी के, इस्लामिक देश हैं, वो सब अपने दरवाजे खोलें और इनको जगह दें. क्योंकि ये तालिबान से बात करने के लिए और तालिबान के लिए मीटिंग के लिए जगह देने को तैयार है कतर, तो फिर शरणार्थियों को जगह देने के लिए क्या तैयार क्यों नहीं? 57 मुल्क हैं इस्लामिक जो ओआईसी के हैं, उन्होंने अभी तक क्या स्टेटमेंट दिया है? और अगर पाकिस्तान को लगता है, इमरान खान को लगता है कि एक दिमागी गुलामी से आजादी पाली है अफगानिस्तान ने, फिर अफगानिस्तानियों का इस्तकबाल करें, उनके लिए दरवाजे खोलें. लेकिन टर्की तो वहां बॉर्डर पे अपने बॉर्डर को सील कर रहा है. ईरान ने कहा है कि शिया को छोड़ के और किसी को वो आने नहीं देगा. तो ये सारे देश जो है अपने अपने फैसले खुद कर रहे हैं और अपने पॉलिटिकली कन्वीनियंट, अपने लिए जो कन्वीनियंट है वो देख रहे हैं. तो जब इस्लामिक मुल्क वो कर रहे हैं तो भारत भी वही करेगा जो भारत के लिए सुरक्षित है, भारत के लिए ठीक है. जो लोग वीजा अप्लाई करके आना चाहते हैं ह्यूमैनिटेरियन बेसिस पर, उनको ये वीजा दिया जाएगा. जिन लोगों को पहले ही कह दिया गया था कि देखिए आप यहाँ से जाइए, आप निकल जाइए, आप वहां सिचुएशन ठीक नहीं है, वो अभी तक निकले नहीं है, तो उनको देखने की जरूरत है. उधर तालिबान भी ये कह रहा है कि आप अपना देश छोड़ के मत जाइए, हम आपके साथ काम करने को तैयार, जो जैसा है वैसा ही रहेगा. लेकिन एक बात मैं कहना चाहूंगा कि अभी जो है ना सिचुएशन वहां तालिबान अफगानिस्तान में नॉर्मलाइज नहीं हुआ है. उन्होंने सिर्फ एक लड़ाई जीती है. युद्ध जो है वो अब शुरू होगा. युद्ध अभी शुरू होगा. लेकिन भारत के लिए सबसे बड़ी बात यह है कि कल तक जो अफगानिस्तान भारत का दोस्त राष्ट्र था, अब वहां पे तालिबान आने से रिश्तों में बड़ा बदलाव आया है. भारत क्या तालिबान के साथ बात करेगा? क्या रणनीति रहेगी भारत की? अगर रिश्तों में बदलाव आया होता तो जितने भारतीय हैं वो सुरक्षित वहां से निकल के कैसे आते? ये जो इवैक्यूएशन हुआ है C-17 ग्लोब मास्टर से, एम्बेसी के ऑफिशियल्स, एक भी भारतीय को वहां छुआ नहीं गया. हाँ, कल रात को एयरपोर्ट को खाली कर दिया गया था, वहां कुछ भारतीयों के साथ हाथापाई हुई थी, उनको डरा के बाहर निकाल दिया गया था. लेकिन आज जब एयरपोर्ट स्टार्ट हुआ है तो जितने इंडियन ऑफिशियल्स हैं वहां पर, भारतीय दूतावास के, वो सब तो वापस आ गए हैं. अब वहां तजिकिस्तान में एक और C-17 ग्लोब मास्टर वेट कर रहा है कि जो बाकी इंडियंस हैं, इंडियन पासपोर्ट होल्डर्स हैं, उनको धीरे धीरे वापस लाया जाए. और आज कल परसों के अंदर जितने भी वहां हिंदुस्तानी हैं उनको तो बाहर निकालने की कोशिश जो है वो जद्दोजहद में भारतीय सरकार लगी हुई है. और अगर तालिबान से बात नहीं होती और तालिबान से रिश्ते खट्टे हो गए होते तो फिर ये शायद होता ही नहीं. उधर तालिबान के ऊपर भी बहुत प्रेशर है. क्योंकि यूएस, चीन, रशिया सब भले ही उनको मान्यता देने को तैयार हो, लेकिन उन पर बहुत प्रेशर है कि किसी भी फॉरेन नेशनल के साथ किसी भी तरह का दुष्कर्म या बुरा बर्ताव नहीं होना चाहिए और सबको आजाद आराम से वापस आने की छूट देनी चाहिए. तो ये जो काम है इसमें थोड़ा समय लगेगा, 2-3 दिन, शायद एक हफ्ता भर लग जाए, लेकिन सभी भारतीय नागरिक जो वहां के हैं उनको वहां से जरूर निकाला जाएगा. बिल्कुल, आपने एक बहुत बड़ी बात कही है. युद्ध खत्म नहीं हुआ है, अभी तो युद्ध शुरू हो चुका है. देखते हैं आगे क्या क्या होता है. बहुत बहुत शुक्रिया सर, आपने न्यूज 18 लोकमत से बात की. तर तेव्हा अफगाणिस्तानच्या भूमीवर सध्या जे सत्ता नाट्य सुरू आहे आणि तालिबाननं तिथं सत्ता काबीज केल्याच्या नंतर भविष्यामध्ये या सगळ्याचे परिणाम नेमके काय जगावर होतील हे पाहण्यासाठी थोडा कालावधी जावा लागेल.
पण तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.